नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या आणि आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सण, संस्कृती आणि परंपरा। मंडळी, श्रावण महिन्यातील दुसरा आणि सर्व बहिणींचा आणि भावांचा जो आवडता सण आहे, बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण आहे, तो म्हणजे रक्षाबंधन हा लवकरच जवळ येत आहे। पूर्ण वर्षभरातून या सणाची प्रत्येक बहीण त्याचप्रमाणे भाऊसुद्धा आतुरतेने वाट पाहत असतं। तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून हेच जाणून घेणार आहोत की यंदा म्हणजेच 2024ला आपण रक्षाबंधन हे कधी साजरं करणार आहोत, म्हणजेच त्याची तिथी काय आहे, या सणाची माहिती, याचे महत्त्व आणि आपण आपल्या लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीने राखी बांधण्याचा जो शुभमुहूर्त आहे तो काय आहे। आणि त्याचप्रमाणे यावर्षी आपल्या रक्षाबंधन या सणावर भद्रकालाची सावली येत आहे, तर त्यामुळे नेमकं हे काळात राखी का बांधू नये किंवा काळ म्हणजे काय आणि रक्षाबंधनाचे महत्त्व काय असतं, या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत। कारण भद्रकाळ जो आहे त्याला अशुभ मानलं जातं, तर ते का मानलं जातं आणि राखी बांधू का नाही त्या वेळेत, त्या काळात, ते सुद्धा आपण आज इथे बघणार आहोत। आणि तुम्हाला जर भद्रकाळ आहे तो म्हणजे काय किंवा त्या काळात आपण कुठली कामं करावी, कोणती करू नये, त्याची जी माहिती असेल, त्याचं महत्त्व असेल, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, त्याविषयी एक वेगळा व्हिडिओ येईल। त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमची जर इच्छा असेल तर मी त्याचासुद्धा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल। तर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये तुमच्या लाडक्या बहिणीचं किंवा लाडक्या भावाचं नाव लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण आपल्या चॅनलवर मराठी सणांची संपूर्ण माहिती, मराठी सणांचे महत्त्व तसंच आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात। त्यामुळे तुम्हाला अशा महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत ते पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला सुद्धा अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अजून छान नवनवीन व्हिडिओ बनवण्याची, तुमच्यापर्यंत छान माहिती पोहोचवण्याची प्रेरणा मिळते। त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग जाणून घेऊ रक्षाबंधन या बहिणी आणि भावाच्या सणाविषयी। तर मंडळी, बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन। आपल्या सर्वांना माहितीच आहे की या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते, त्याच्या हातात राखी बांधते, ज्याला रक्षा कवच म्हटलं जातं, आणि त्याच्या प्रगतीसाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी कामना करत असते। आणि भाऊसुद्धा बहिणीला छान भेटवस्तू देतो आणि तिचे संरक्षण करण्याची सुद्धा तो संकल्प त्या दिवशी घेत असतो। या दिवशी गोडधोड आपण बनवतो, छान जेवण बनवतो। तर मग आपण पाहूया की यावर्षी रक्षाबंधन नक्की कधी आहे। आणि दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण आपण साजरा करतो। तर ह्यावर्षी हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 सोमवारी रक्षाबंधन आहे। आता आपण जाणून घेऊ की हा मुहूर्त सुरू कधी होणार। तर सोमवारी सकाळी 3:04 हा मुहूर्त सुरू होईल आणि रात्री 11:55 असेल। आणि आपल्या शास्त्रानुसार कोणताही उत्सव हा उदय तिथीच्या हिशोबाने साजरा आपण करतो आणि म्हणूनच यावर्षी रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे। आता आपण पाहू की राखी आपण जी भावाला बांधणार आहे तर त्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे किंवा राखी बांधण्याचा जो काळ आहे तो कधी चालू होणार आहे आणि जो भद्र काळ आहे तो कधी आहे। तर तसं तर पूर्ण दिवसाचं जर आपण पाहिलं तर दुपारी 1:30 हा मुहूर्त सुरू होऊन तो रात्री 9:08 संपेल असं आपल्याला सांगितलेलं आहे। तर हा एकूण 7 तासाचा कालावधी आहे। तर यात सुद्धा 2 मुहूर्त आहे। एक प्रदोष मुहूर्त आहे, म्हणजे काही जण संध्याकाळी सुद्धा राखी बांधतात, तर त्यांच्यासाठी प्रदोष मुहूर्त आहे। प्रदोष काळाचा एक वेगळा मुहूर्त आहे आणि भावाला
या वेळेतच राखी बांधण्याचा एक दुसरा शुभ मुहूर्त आहे। तर नक्की शुभ मुहूर्त कोणता आहे ते आपण पाहूया। तर 19 ऑगस्टला भद्रा नक्षत्र असल्यामुळे या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी दुपारी 1:32 पासून ते 4:20 पर्यंत बांधू शकते। हा शुभ मुहूर्त आहे। पुन्हा एकदा सांगते, आपण राखी कधी बांधू शकतो? दुपारी 1:32 पासून आपण राखी बांधायला सुरुवात करू शकतो। तर आपण 4:20 पर्यंत बांधू शकतो। हा शुभ मुहूर्त आहे। का 1 वाजेनंतर बांधायचे आहे? का दुपारी 1 वाजेनंतर आपण बांधायची? आपण 10ला पण बांधू शकतो, 11ला पण बांधू शकतो, पण नाही ते का नाही? कारण भद्रकाळ आलेला आहे आणि भद्रकाळ जो आहे तो हा पहाटे म्हणजे 19 ऑगस्टच्या पहाटे 5:43 सुरू होणार आहे आणि तो दुपारी 1:32 संपणार आहे। आणि म्हणून असं सांगितलं जातं की भद्रकाळात शक्यतो राखी बांधायची नाही। तर काही गोष्ट सांगितली असेल तर त्याच्या मागे सुद्धा काही कथा असतात, काही कारणं असतात, म्हणून आपल्याला सांगितलेले असतात। तर ते आपण पाळू शकतो। तर मला असं वाटतं की निश्चितच आपण ते पाळलं पाहिजे। नाही सांगितले आपल्याला त्यावेळेत राखी बांधायला तर काही हरकत नाही, दिवसभरात दुसरे मुहूर्त आहे आपण तेव्हा सुद्धा बांधू शकतो। तर का दुपारी 1 नंतर हे तुम्हाला कळलंच असेल, कारण पहाटे 5 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत भद्र काळ आहे आणि म्हणून त्या काळात आपल्याला राखी बांधायची नाही। 1:32 जेव्हा भद्रकाळ संपेल त्यानंतर आपलं रक्षाबंधनाचा जो मुहूर्त आहे तो चालू होईल आणि तो शुभ मुहूर्त 4:20 पर्यंत आहे, तोपर्यंत आपण बांधू शकतो। त्यानंतर पुन्हा जर तेव्हा तुम्हाला जमलं नाही तर एक प्रदोष काळापासूनचा एक मुहूर्त सुरू होतो। तो कधी सुरू होईल तर तो संध्याकाळी 6:56 सुरू होईल आणि तो रात्री 9:08 आहे। जर तुम्हाला दुपारच्या काळात जर जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तर 9 वाजेपर्यंत हा जो सण आहे तो साजरा करू शकता, राखी बांधू शकता असं। आणि त्याचा जो मधला काळ आहे मध्ये तेव्हा पण तुम्ही बांधू शकता, पण मी तुम्हाला फक्त जो प्रदोष काळाचा मुहूर्त आहे तो मुहूर्त आणि शुभ मुहूर्त कधी राहील राखी बांधायचा तो सांगितला आहे। एरवी तुम्ही पूर्ण दिवसभरात म्हणजेच दुपारी 1 नंतर ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही कधीही राखी बांधली भावाला तरी चालते, पण 1च्या आधी बांधू नका। आणि 9 नंतर आपण जास्त 9 नंतर नाही करत, ओवाळत नाही आपण जास्त, संध्याकाळी पण ओवाळत नाही। त्यामुळे 1 ते 9च्या दरम्यान तुम्ही कधीही बांधू शकता। त्याच्यातले तुम्हाला 2 मी शुभ मुहूर्त सांगितले की एक आहे 1 पासून जो चालू होईल तो 4 वाजेपर्यंत आणि नंतर जो प्रदोष काळाचा जो मुहूर्त आहे तो 6 पासून तर 9 पर्यंत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला राखी जी आहे ती बांधू शकतात। त्यानंतर रक्षाबंधनाचं जे महत्त्व आहे ते का आहे तर धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं आणि या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते आणि भाऊसुद्धा आपला रक्षासूत्र म्हणून ती राखी बांधल्यानंतर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करतो। आणि यात अजून एक महत्त्व सांगितलं आहे की जेव्हा राजसूय यज्ञ चालू होतं त्यावेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणजेच ज्याला आपण राखी म्हणतो, राखीच्या धाग्याला रक्षासूत्र असं म्हटलं जातं, तर ते जे आहे ते द्रौपदीने श्रीकृष्णाला त्यांच्या पदराची चिंधी म्हणून बांधलं होतं आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असं सांगण्यात येतं। तेव्हापासून राखी बांधण्याला सुरुवात झाली असं सांगण्यात येतं आणि म्हणून हिचं इतकं महत्त्व आहे। आणि आता प्रश्न असाही पडू शकतो की भद्र काळ जो असतो, भद्रात राखी का बांधायची नसते? तर एका पौराणिक कथेनुसार सांगितलं जातं की या काळात राखी बांधणं अशुभ यासाठी मानलं जातं की भद्र काळामध्ये लंकेचा जो राजा आहे रावण याच्या बहिणीने राखी त्यांना बांधली होती आणि आपण पाहिलंच की रावणाचा कसा नाश झाला होता, त्याचा पराजय झाला होता आणि त्यामुळे सुद्धा राखी बांधू नये असं म्हटलं जातं। आणि या भद्र काळाला अशुभच का मानलं जातं? कारण असं सांगितलं जातं की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते
आणि भद्राचा जो स्वभाव होता तो अतिशय क्रूर होता। ती प्रत्येक शुभ कार्य असेल किंवा पूजा असेल, यज्ञ असेल तर त्यात ती व्यत्यय आणायची नेहमी, आणि त्यामुळे भद्रकाळमध्ये कोणतेही जे शुभ कार्य असतं ते करणं चांगलं मानलं जात नाही आणि त्याचं परिणाम जे आहेत ते अशुभ होतात असं सांगितलं जातं, म्हणून करू नये। आणि बघा आता काही जणांना असं वाटेल की तसं काही नसतं, मेन भाऊ बहिणी भावाचं नातं असतं, त्यांचं संरक्षण, तर भाऊ असं पण करू शकतो, राखी बांधली नाही बांधली, ह्या वेळी बांधली त्यावेळी बांधली, असं काही नसतं। बऱ्याच जणांना असा पण प्रश्न पडेल, परंतु आपल्या शास्त्रांमध्ये, आपल्या पुराणांमध्ये किंवा आधी घडलेल्या काही गोष्टी आहेत त्या ज्या सांगितल्या जातात त्याचं खूप जास्त महत्त्व असतं, त्या खूप जास्त महत्त्वाच्या असतात, म्हणून आपल्या पुराणांमध्ये त्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत। आणि म्हणूनच आपल्याला जर कोणी सल्ला चांगला देत असेल तर तो आपण नक्कीच घेतला पाहिजे। नाही जर बांधायला सांगितली ह्या काळात, जर सांगत असतील की अशुभ आहे तर आपण नक्कीच त्याचं पालन केलं पाहिजे आणि काही हरकत नाही, एक नंतर आपण कधीही बांधू शकतो। त्यामुळे एकच्या आधी हा भद्रकाळ आल्यामुळे ते अशुभ मानलं जातं, त्यामुळे आपण नाही बांधली पाहिजे। आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण जर काही चांगल्या गोष्टी असतील आपल्या स्वतःसाठी चांगल्या असतील, त्या जर आपल्याने करणं शक्य होत असतील तर मला असं वाटतं की त्या आपण नक्कीच केल्या पाहिजे। आणि आता रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जी थाली तयार करतो भावाला ओवाळण्यासाठी, त्याचं सुद्धा खूप छान असं महत्त्व असतं, त्यामुळे ते करताना सुद्धा तुम्ही ते व्यवस्थित करा। तर रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीची जी थाळी असते त्याच्यामध्ये तुम्ही चंदन जे आहे ते अवश्य ठेवा, कारण धार्मिक मान्यतेनुसार चंदन हे खूप जास्त पवित्र मानलं जातं, त्यामुळे तुम्ही त्या दिवशी कुंकू तर तुम्ही लावताच, पण चंदनसुद्धा नक्की लावा। आणि चंदनासोबतच आपल्या थाळीमध्ये कुंकू, अक्षता हे तर असतंच। कुंकू आणि अक्षता का असतं तुम्हाला माहिती आहे का? कारण नकारात्मक शक्ती जी आहे ना ती हे कुंकू आणि अक्षता दूर करत असतं, म्हणून आपल्या थालीमध्ये ते नेहमी असतं। त्यामुळे तुम्ही सुद्धा ते अवश्य तुमच्या भावाला लावा। आणि फक्त राखी बांधू नका, तर दिवा तसं तर सगळेजण लावतात, परंतु काही ठिकाणी फक्त राखी बांधली जाते किंवा मिठाई पेढा असेल ते दिलं जातं, ओवाळत नाही बऱ्याच वेळा काही ठिकाणी, पण तसं करू नका। रक्षाबंधनाच्या पवित्र दिवस जो आहे त्या दिवशी तुम्ही थाळीत हा दिवा जो आहे तो नक्की लावा, कारण त्या दिव्यामुळे बहीण आणि भावाचं प्रेम जे आहे ते पवित्र होतं। आणि प्रत्येकजण लावतच असेल, पण तरी मी तुम्हाला सांगते की जर जे कोणी असेल 1% 2% लावत नसतील, जे फक्त राखी बांधत असतील, तर त्यांनी दिवासुद्धा नक्की लावा। तर अशी छान मस्त थाली तयार करा आणि प्रत्येक वेळेस बहिणीनेच अपेक्षा नाही करायची की भावानेच मला छान काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे किंवा गिफ्ट्स दिले पाहिजे, तर कधीतरी बहिणीने सुद्धा भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी गिफ्ट हे दिलं पाहिजे। जसं आपल्याला अपेक्षा असते की आपल्याला पॅम्पर केलं पाहिजे, आपल्याला गिफ्ट्स दिले पाहिजे, तसं आपण सुद्धा भावाला आपण गिफ्ट दिलं पाहिजे। आणि ज्यांना भाऊ नसेल तर त्यांनी आपल्या बहिणीला नाराज व्हायची काही गरज नाही, आपल्या बहिणीला सुद्धा आपण राखी बांधू शकतो। तर बहीण असेल तर तुम्ही आपल्या बहिणीला राखी बांधू शकता, काही हरकत नाही। आणि समजा भाऊ बहीण तुम्हाला दोघंही नसेल तर तुम्ही श्रीकृष्णाला राखी बांधू शकता। आणि नेहमी लक्षात ठेवायचं, पहिले देवालाच राखी बांधायची असते, नंतर आपण आपल्या भावाला राखी बांधायची असते। आधी देवाला ओवाळून, देवाचं औक्षण करून त्यानंतर आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे। आणि जर तुम्हाला भाऊ नसेल तर तुम्ही श्रीकृष्णाला राखी नक्की बांधू शकता। आणि जर समजा बहीण तुम्हाला नसेल तर तुम्ही तुमच्या बहिणीच्या वयाची किंवा तुम्ही ज्यांना बहीण मानलं असेल त्यांच्याकडून किंवा तुम्ही तुमच्या आईकडून सुद्धा राखी बांधू शकता। तर अशा पद्धतीने अतिशय आनंदाने, उत्साहाने हा रक्षाबंधन सण आपण साजरा करू शकतो। आणि आशा व्यक्त करते की तुम्ही सुद्धा हा सण आनंदाने साजरा कराल। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीसोबत, तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र।